जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना दादा. हा सर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे. हा पाऊस कधी बंद होईल आणि वातावरण कधी जाईल आणि थंडी कधी येईल? कारण की आता शेतकऱ्यांना गहू पेरणी करायची, हरभरा पेरणी करायची. ते एक चांगल्या प्रकारची थंडी कधी राहील सर? काय अंदाज असेल थंडी संदर्भात आणि पुढील पावसासंदर्भात? आणि जिल्ह्यानुसार जसं-जसं आपण बघतोय, की 5 तारखेपासून ते 8-9 तारखेपर्यंत थंडी जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे. तत्पूर्वी आता महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आजही 28 ऑक्टोबरला पाणी आहे आणि हा पाणी ह्यावेळेस मराठवाड्याकडनं बंगालच्या उपसागरातल्या चक्रीवादळामुळं तो येणार आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागांना आजच्या 28ला आणि उद्याच्या 29 ऑक्टोबरला पाणी भरपूर अशा स्वरूपाचं आहे. यामध्ये कव्हरिंग जर आपण बघितली तर विदर्भाची 29 ऑक्टोबरला 80% परत एकदा येते आहे. खान्देशचे सुद्धा पर्सेंटेज वाढत आहेत. जळगावचे, बुलढाण्याकडे साईडचे, धुळ्याचे. हे 29 तारखेला भरपूर वाढतात. त्यामुळे मान्सून गेलाय, पण ह्या चक्रीवादळाच्या पावसाने थैमान जे घातलेलं आहे, ते अजूनही 2-4 दिवस कायम आहे. 28 आणि 29 तारीख मोठी आहे. परत एकदा 30 आणि 30 कमी होऊन जाईल. दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पुणे परिसर कमी होऊन जाईल. परत 2-3 तारखेला असंच दक्षिण महाराष्ट्रामध्ये एकदा पाऊस आहे आणि त्यानंतर हळू खराब वातावरण 5 नोव्हेंबरला कमी होत 6-7 नोव्हेंबरला थंडी महाराष्ट्रात सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये आगमन करेल आणि ही परिस्थिती परत एकदा चांगल्या थंडीच्या स्वरूपामध्ये दरवर्षीप्रमाणे वाढायला सुरुवात होईल. पण त्याला काही कालावधी लागणार आहे. थंडी आली की एकाच दिवसात सगळ्या महाराष्ट्रात नाही राहणार. ती वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळी कंडिशन आहे. त्यामध्ये मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ जरा लवकर आहे. दक्षिण महाराष्ट्र थोडा उशिरा घेईल, पण आहे. 4-5 दिवसाचा फरक पडेल, जास्तीत जास्त 4 दिवसाचा. आता एकेका जिल्ह्याचा आपण थोडासा काढावा जर घेतला ना, तर हां. नांदेडचं वातावरण, सोलापूरचं वातावरण, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचं, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचं वातावरण दिवसभर ढगाळ राहणार आहे. कारण की मोक्षा चक्रीवादळ हे पूर्णपणे आता तेलंगणामध्ये आपला प्रभाव टाकतंय. तमिळनाडूमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस काही ठिकाणी चालू आहे. विजयवाडा असेल वगैरे भाग. त्यानंतर तो तेलंगणामध्ये हैदराबाद, वरंगळला आता काही तासामध्येच प्रवेश करतोय आणि तिकडनंच हे वातावरण नांदेड, लातूर, परभणी, बीड जिल्हा, जालना जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत आगमन करणार आहे. तर ह्या वातावरणाचा प्रभाव जो आहे, तो वाढतच जाईल, पण कमी काय व्हायचा अंदाज नाहीये. पण आजच्या 28 ऑक्टोबरला यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा तसेच अनेक अकोला, अमरावती या भागांचा समावेश आज दमदार, विरळ ते झडीसारख्या स्वरूपाचं वातावरण देखील अनेक ठिकाणी आज दुपारनंतर पाहायला मिळू शकतं. आणि 29 तारखेच्या रडारवरती ठीक आहे 28 अजून काही पश्चिम महाराष्ट्र विचारतील आपल्या शेतकरी कमेंटमध्ये. तर हो. इथे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात खानदेशमध्ये ठिकठिकाणी असं स्थानिक वातावरणासारखं झडीसारखं वातावरण देखील पाहायला मिळू शकतं. पण उद्याची 29 तारीख भलेही सकाळी पहाटे किंवा संध्याकाळी असेल, पण नांदेड जिल्ह्याची व्याप्ती 80 ते 85 वरती जाते दमदार पावसाची आणि मोठ्या पावसाच्या प्रमाणामध्ये. परभणीची व्याप्ती, लातूरची व्याप्ती सुद्धा सेम त्याच पद्धतीनं आहे आणि मराठवाड्यातल्या जवळपास आपण सर्व जिल्ह्यांना जरी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की तो पाऊस येणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेकडील भाग, भोकरदन, जाफराबाद, जळगाव, बुलढाणा, जालना, लातूर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड, वाशिम, हिंगोली आणि पूर्व विदर्भात असणारे संपूर्ण जिल्हे हे पाऊस आहे. खान्देशचा विचार जर 29 तारखेला आपण बघितला तर खान्देशच्या धुळे, नंदुरबार, शहादा, छत्रपती संभाजीनगरचे राहिले-सायले संपूर्ण तालुके, धाराशिव काही प्रमाणामध्ये, बीड बऱ्याच प्रमाणामध्ये करत असं 29 तारीख ही विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आहे. त्यामध्ये सांगली, सोलापूरचा जोर काही प्रमाणात कमी होतोय. त्यामध्ये तुळजापूर, पुण्याचा समावेश आहे काही प्रमाणामध्ये. म्हणजे पडला तर 1-2 गावांना स्थानिक स्वरूपाचा पट्ट्यामागे पट्टे येऊन पडणार आहे. पण जो काही विदर्भ आणि खानदेश, पूर्व विदर्भाचा समावेश आहे ना, तो समावेश मात्र दीर्घकाळ हे 2-4 दिवस राहणार आहे. त्यानंतर थोडा गॅप घेत परत 2-1 नोव्हेंबरला पाऊस ॲक्टिव्ह होऊन जाईल. तो ॲक्टिव्ह झालेला पाऊस 2-3 दिवसाचाच असेल, म्हणजे 4-5 तारखेपर्यंत खराब वातावरण चालेल आणि त्यानंतर थंडीला महाराष्ट्रामध्ये सुरुवात करेल. तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे. हो सर, नक्कीच सर. थंडी संदर्भात तुम्ही महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे सर आणि आज 28 आणि 29ला पुन्हा म्हणजे पावसाचा जोर असणार आहे आणि परत 30-31 1 नोव्हेंबर दरम्यान तो कमी राहणार आहे आणि नक्कीच. पुन्हा तो 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 2 ते 5 नोव्हेंबरपर्यंत खराबच वातावरण राहणार आहे. तर थंडीचं सांगायचं म्हटलं तर अजून स्पष्टता सांगता येत नाही सर. म्हणजे 6 नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे. हो, 6 नोव्हेंबर दिले, पण थंडी काय आहे माहिती आहे का? थंडी वाढते आहे आणि 6 नोव्हेंबरच्या पुढे वातावरण हे थोडं हळू मोकळं व्हायला सुरू होईल म्हणून थंडी ही होते. अन्यथा परिस्थिती कोकण किनारपट्टीची, पश्चिम महाराष्ट्राची, दक्षिण महाराष्ट्राची
4-5 तारखेपर्यंत चालणारच आहे. भलेही वातावरण मोकळं होत असलं तरीही. पण त्यानंतर पावसाचे चान्सेस फारसे कमी आहेत. 10 ऑक्टोबरला सगळी थोडंफार तुरळक प्रमाणात गोंदिया, चंद्रपूर असे काही पण असतात. पाऊस त्यानंतर येत असतात आणि एकंदरीत बऱ्यापैकी उघाड देखील ह्या 5 तारखेच्या पुढेच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता 4-5 तारखेपर्यंत साहजिकच राहील. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद. हो सर, धन्यवाद. जय शिवराय. नक्कीच.